अलंकाराची रास आपल्यासाठी खास चोख सोने व चांदीच्या आपल्या मनपसंत दागिने खरेदीसाठी गणरायाच्या तासगाव नगरीतील दत्त ज्वेलर्सला नक्की भेट द्या। अनेक व्हरायटींचं सुवर्ण दालन म्हणजे दत्त ज्वेलर्स। 22 व 24 कॅरेटचे 916 हॉलमार्क दागिने आमच्याकडे उपलब्ध। मनपसंत डिझाईनचे अलंकार ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। सोने आणि चांदीची घड्याळही उपलब्ध। सुवर्णवेशीची सोय। तुमचं समाधान हेच खरं आमचं सोनं। आमचा पत्ता युनियन बँकेसमोर विटा रोड, दत्त ज्वेलर्स, तासगाव। संपर्क सागर कदम 92 25 57 66 57। अनेक वर्षापासून अतिक्रमित शिवरस्ता खुला, विभागीय आयुक्तांकडून सरपंचांचं कौतुक। सांगली जिल्ह्यातील आळते तालुका तासगाव आणि कारवे तालुका खानापूर या दोन गावांमध्ये अनेक वर्षापासून अतिक्रमित असल्यानं बंद असलेला शिवरस्ता विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या पुढाकारानं व दोन्ही गावच्या सरपंचांच्या सहकार्यानं खुला करण्यात आला। यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या ठिकाणी भेट देऊन समाधान व्यक्त केलं। आळते आणि कारवे या दोन गावांच्या हद्दीवरील खानापूर तासगाव रस्त्यापासून सुरू होऊन ओढापर्यंत जाणारा अंदाजे 2 किलोमीटरचा रस्ता बऱ्याच वर्षापासून बंद होता। यामुळे शेतकऱ्यांना ये-जा करण्यास तसेच शेतामध्ये मोठी अवजारं आणि वाहने नेण्यास अडचणी येत होत्या। या कारणानं त्यांच्या उत्पन्नावरही परिणाम होत होता। या रस्त्याची शासकीय तसेच खासगी मोजणी होऊन सुद्धा शेतकऱ्यांमध्ये त्या रस्त्याबाबत एकमत होत नव्हतं। दोन्ही तालुक्यांच्या हद्दीवरील रस्ता हा या खानापूर व तासगाव या दोन तालुक्यांच्या शिवेवरचा हा रस्ता खुला झाल्यानं दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। विभागीय आयुक्त डॉक्टर पुलकुंडवार यांनी आळते गावचे सरपंच बालाजी मोहिते आणि कारवे गावचे सरपंच बाळासू जाधव यांची भेट घेऊन या कामी पुढाकार घेतल्याबद्दल दोघांचे तसेच शेतकऱ्यांचे कौतुक केलं। यासोबतच त्यांनी इतर शेतकऱ्यांनीही सामंजस्याची भूमिका घेऊन महसूल प्रशासनाच्या मदतीनं अधिकाधिक रस्ते खुले करून घ्यावेत तसेच त्या रस्त्यांची 7/12 नोंद करून घ्यावी असं आवाहन केलं। यावेळी विटा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर विक्रम बांदल आणि खानापूर विटा तालुक्याचे तहसीलदार योगेश्वर टोंपे, कारवे गावचे शेतकरी तसेच पोलीस पाटील ज्योत्स्ना पाटील, अमित पाटील, रोशन जाधव व आळते गावचे माणिक सूर्यवंशी उपस्थित होते। विशेष प्रतिनिधी सांगली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.